नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझे नाव शिवकन्या मनोहर सोनटक्के आहे आणि माझी शाळा HSBT हिंदी माध्यमिक वेरावली BMC स्कूल आहे. आज आपण उपयोजित लेखनातील आपला प्रश्न 5वा जो आहे, 5व्या मधील जो प्रश्न आहे, त्यामध्ये 3 प्रश्न असतात. जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन. या 3 पैकी आपल्याला 2 सॉल्व्ह करायचे असतात. 2 प्रश्नांची आपल्याला उत्तरे लिहायचे असतात. प्रश्न 5व्यातील आ मधील पहिला जो प्रश्न असतो, तो असतो जाहिरात लेखन, जो 5 मार्कासाठी परीक्षेमध्ये आपल्याला विचारला जातो. तर आज आपण जाहिरात म्हणजे काय? जाहिरात कशाप्रकारे आपल्याला लिहायची आहे, याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूया. जाहिरात लेखन जे आहे ते उपयोजित लेखनातील आपला प्रश्न 5व्यातील आ मधील पहिला प्रश्न असतो. जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन या 3 पैकी आपल्याला परीक्षेमध्ये 2 प्रश्न लिहिणे अनिवार्य असतं. आणि यामधील आपण आज जाहिरात लेखन पाहूया, की जाहिरात म्हणजे नेमके काय? आपल्याला कशासाठी जाहिरात बनवायची आहे? जाहिरातीचा प्रमुख उद्देश काय असतो? पहा, लोकांच्या मनामध्ये उत्पादनाबाबत आवड निर्माण करणे, म्हणजे समोरची जी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याकडे जी वस्तू आहे, पदार्थ आहे, याविषयी लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण करणे, आवड निर्माण करणे, त्या वस्तूची गुणवत्ता आपल्याला दाखवून द्यायची असते. आणि सगळ्यांचे जे या सगळ्याविषयी लोकांचे जे लक्ष आहे, ते लक्ष आपल्या वस्तूकडे, आपल्या जाहिरातीकडे आकर्षित करणे, हा जाहिरातीचा प्रमुख उद्देश असतो. जाहिरात जेवढी सुंदर, जेवढी आकर्षक आणि समोरच्या व्यक्तीला समजेल अशा स्वरूपात जर जाहिरात असेल, अट्रॅक्टिव्ह असेल, तर तेवढ्या प्रमाणात लोकांना ती जाहिरात जी आहे ती आवडत असते. जी वस्तू आहे, जो पदार्थ आहे, त्याविषयी ग्राहकांच्या मनामध्ये, समोरच्या व्यक्तींच्या मनामध्ये त्या वस्तूविषयी आवड निर्माण होते. आणि जाहिरातीचा प्रमुख उद्देश असतो, की आपली जी वस्तू आहे ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. लोकांपर्यंत त्या वस्तूविषयी आवड निर्माण झाली पाहिजे. लोकांचे लक्ष आपल्या वस्तूकडे किंवा आपल्याकडे जो काही पदार्थ आहे, या सगळ्यांकडे त्या लोकांचे लक्ष आकर्षित करणे, हा जाहिरातीचा प्रमुख उद्देश असतो. आणि जाहिरात जी आहे, ती जेवढी सुंदर, तेवढे लोकांपर्यंत लोकांच्या मनामध्ये त्या जाहिरातीविषयी, त्या पदार्थाविषयी, त्या वस्तूविषयी आकर्षण निर्माण होते आणि ती वस्तू घेण्यासाठी जी लोकं आहेत, ती लोकं आपल्यापर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे उत्पादना विषयी त्या लोकांच्या मनामध्ये आवड निर्माण होते. आणि आवड निर्माण झाली, की आपोआपच ती लोकं ती वस्तू घेण्यासाठी आपल्यापर्यंत पोहोचतात आणि एकंदरीत त्या वस्तूचा फायदा जो उत्पादन आहे, जो उद्योजक आहे, त्या उद्योजकाला होत असतो. आणि आता पाहू आपण दैनंदिन जीवनामध्ये पण पाहतो जाहिरात जी आहे ती या तंत्रज्ञान युगामध्ये खूप महत्त्वाचं साधन बनलेली आहे. जोपर्यंत ग्राहकांना त्या वस्तूविषयी माहिती नसते, तोपर्यंत ते म्हणजे घेण्यासाठी आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. जाहिरातीची जी माध्यमं आहेत, ती माध्यमं बरीच आहेत. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बघतो, की इंटरनेट जे आहे ते खूप वेगाने, गतीने लोकांपर्यंत पोहोचण्याचं जाहिराती लोकांच्या मनामध्ये त्या वस्तूविषयी आवड निर्माण होण्याचं एक महत्त्वाचं माध्यम आहे. आपण चित्रपट पाहतो. चित्रपटामध्ये पण म्हणजे काही-काही वस्तूंची, पदार्थांची जी आपण जाहिरात पाहत असतो, की कोणत्या ना कोणत्या पिक्चरमध्ये आपण एखादी जाहिरात पाहिली आणि त्या थोड्या वेळासाठी, थोड्या समयासाठी, कालावधीसाठी काय होतं, की लोकांच्या मनामध्ये त्या वस्तूविषयी खूप आवड निर्माण होते आणि लोकं ती वस्तू घेण्यासाठी म्हणजे शोधत असतात, की ही वस्तू आपल्याला कुठे मिळेल. वृत्तपत्रे, आपण न्यूजपेपर वाचतो आणि पेपरमध्ये सुद्धा बऱ्याच प्रकारच्या जाहिराती ज्या आहेत, त्या जाहिराती येत असतात. मासिके, आकाशवाणी, रेडिओवर पण आपल्याला जाहिरात जी आहे, ती जाहिरात आपल्याला वाचायला मिळते, ऐकायला मिळते आणि त्या
जाहिरातीविषयी, त्या वस्तूंविषयी आपल्याला माहिती मिळते. टीव्हीवर आपण कोणताही प्रोग्राम असो, जेव्हा आपण दूरदर्शनवर प्रोग्राम पाहतो, तेव्हा आपल्याला मध्येच समजा मीठ असेल, साबण असेल, शॅम्पू असेल, तेल असेल किंवा वेगवेगळे कपडे असतील, मोबाईल असतील, ज्या काही आपल्या दैनंदिन जीवनातील ज्या काही जरुरीच्या आवश्यक वस्तू आहेत, त्या वस्तूंची जाहिरात आपण टीव्हीवर सुद्धा पाहत असतो. किंवा आपण रस्त्याने जात असताना चौकामध्ये बघा, वेगवेगळे जे फलक, बोर्ड लावलेले असतात मोठे-मोठे. जिथे चौक असेल किंवा मोठे रोड क्रॉस करताना आपण या बाजूला किंवा त्या बाजूला, कोणत्याही बाजूला मोठे-मोठे फलक लावलेले असतात आणि फलक लावण्याचा उद्देश हा की या वस्तूविषयी जी लोकं माहिती आपल्याला देत असतात, की या वस्तूची गुणवत्ता एवढी आहे. आमच्याकडे ही वस्तू मुबलक दरात एवढ्या प्रमाणात मिळेल. म्हणजे एकंदरीत त्याचा उद्देश की लोकांना या वस्तूविषयी माहिती देणे, उत्पादनाबाबत त्या लोकांमध्ये आवड निर्माण करणे आणि ग्राहकांचे लक्ष आपल्या वस्तूकडे आकर्षित करून घेणे. हा जो आहे जाहिरातीचा प्रमुख उद्देश आहे. बघा गर्दीच्या ठिकाणी आपण मॉलमध्ये जातो आणि तिथे खूप गर्दी असते, तर बाहेर गेटला आपल्याला बॅनर वाटत असतात. किंवा शाळेच्या समोर जेव्हा शाळा सुटलेली असते, तेव्हा कोणत्यातरी क्लासेसचे, ट्युशनचे आपल्याला जे पत्रके आहेत, ते पत्रके वाटली जातात आणि त्यामध्ये खूप आकर्षक पद्धतीने लिहिलेलं असतं, की आमच्याकडे या-या वेळेत, या-या तारखेपासून त्यांची ट्युशन फीस किती आहे, असं पूर्ण त्यामध्ये व्यवस्थित दिलेलं असतं आणि शाळेच्या समोर ती ट्युशनची पत्रके जी आहेत, ती वाटत असतात किंवा मॉलच्या बाहेर किंवा स्टेशनच्या जवळ किंवा बस स्टँडच्या असं जवळ. तर म्हणजे जिथे काही गर्दी असेल, अशा ठिकाणी हे लोकं पत्रके वाटत असतात. एकंदरीत ही सगळी जी आहेत, ही माध्यमे जाहिरातीची माध्यमे आहेत, की एवढ्या माध्यमातून आपल्याला त्या वस्तूंविषयी माहिती मिळत असते. आपण बघा आता स्लाइडमध्ये एक बाईकची जाहिरात दिलेली आहे. बाय वन गेट वन फ्री आणि किती सुंदर यामध्ये त्यांनी आकर्षक केलेलं आहे. जस्ट फॉर मेन लिहिलेलं आहे आणि बाय वन गेट वन लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण त्यांचा पत्ता दिलेला आहे, की कशाप्रकारे ती मिळेल, कुठे मिळेल, याची क्वालिटी काय आहे, हे सगळं या जाहिरातीमध्ये आपल्याला दिसून येत आहे. आणि जाहिरात जेवढी आकर्षक असेल, तेवढी लोकांची पसंत पण असणार. लोकांना ती वस्तू आवडणार आणि ते लोकं घेण्यासाठी, खरेदी करण्यासाठी उद्योजकापर्यंत किंवा जिथे काही उत्पादन होत असेल, तिथे ते पोहोचण्याचा प्रयत्न करतात. आता जाहिरात जेव्हा आपण बनवत असतो, तेव्हा बघा इथे अजून एक जाहिरात दिलेली आहे. ही आहे Colgateची जाहिरात. बघा किती सुंदररित्या ही Colgateची जाहिरात दिलेली आहे आणि त्यावर पूर्ण त्याची किंमत किंवा त्याची जी गुणवत्ता आहे, जी क्वालिटी आहे, ती क्वालिटी पण यावर दिलेली असते. आणि जाहिरातीमुळेच लोकांपर्यंत सर्व माहिती आपल्याला मिळत असते. समजा ती कोणत्याही वस्तूची असेल, शॅम्पूची असेल किंवा कोणत्या साबणची असेल, कोणत्या तेलाची असेल किंवा खाण्यापिण्याचे जो काही पदार्थ आजकाल बघा जाम अ, वगैरे या सुद्धा आपल्याला खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या पण भरपूर मसाल्यांच्या चायनीज, नूडल्स टीव्हीवर किंवा वर्तमानपत्रामध्ये भरपूर आपण अट्रॅक्टिव्ह पद्धतीने जाहिरात पाहत असतो. एकंदरीत या जाहिरातीमुळे आपल्याला ती वस्तू कुठे मिळेल, किती किमतीत मिळेल, हे सर्व आपण जाहिरातीमध्ये पाहत असतो. आता बघा, आपल्याला जाहिरात जेव्हा आपण बनवतो, तेव्हा आपल्याला काय-काय काळजी घ्यायची आहे? कशाप्रकारे आपल्याला जाहिरात बनवायची आहे? याचे काही आपल्याला मुद्दे दिलेले आहेत. ते मुद्दे आपण पाहूया. बघा, जाहिरात लिहिताना आपल्याला भाषेला यामध्ये खूप महत्त्व आहे. भाषा आपली एकदम म्हणजे सरळ, सुटसुटीत आणि सोप्या पद्धतीची आपली भाषा असायला हवी. कारण जाहिरात पाहताच, वाचताच समोरच्या व्यक्तीला आपण काय सांगणार आहोत, हे जाहिरातीच्या माध्यमातून कळायला पाहिजे. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय हे उत्तम जाहिरातीचे मुख्य सूत्र आहे. म्हणजे खूप सारं लांबलचक, पानाळ लावलेलं असं आपल्याला लिहिलेलं नको. आपल्याला खूप कमी शब्दामध्ये आणि त्यामध्ये जास्तीत जास्त माहिती देता येईल असे
या जाहिरातीचे मुख्य सूत्र आहे. म्हणजे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, की आपण जेव्हाही जाहिरात बनवतो, तेव्हा आपले जे शब्द आहे, ते शब्द कमी असले पाहिजे. पण समोरची जी व्यक्ती वाचणार आहे, त्या व्यक्तीला त्याचा आशय, त्याचा अर्थ समजला गेला पाहिजे. जाहिरातीकडे लक्ष वेधले जाईल अशी शब्दरचना असावी. याने की ग्राहकांचे लक्ष त्या जाहिरातीकडे, जे काही बॅनर आपण बनवलेला आहे, ज्याची काही आपण जाहिरात बनवतोय, त्या जाहिरातीकडे त्यांचे लक्ष जे आहे ते लक्ष आकर्षित झाले पाहिजे. म्हणजे त्याची शब्दरचना पण सुटेबल, योग्य असली पाहिजे. जाहिरात कशाची आहे ते आकर्षक पद्धतीने सांगावे. म्हणजे आपण कोणत्या पदार्थाची, कोणत्या वस्तूची जाहिरात करतोय. समजा चित्रकला वर्गाची आहे किंवा सुलेखन वर्गाची आहे किंवा एखाद्या खाण्याच्या वस्तूची आहे. तर हे जे आहे ते स्पष्ट आणि मोठ्या शब्दात आपल्याला तिथे त्याचा उल्लेख करायचा आहे. काव्यमय, अलंकारिक, प्रभावी, आकर्षक शब्दांचा वापर. आपल्या जाहिरातीमध्ये अलंकारिक भाषेचा वापर करायचा आहे, पण त्याचा जो प्रभाव आहे तो चांगला पाहिजे, समोरच्याला समजेल अशीच आपल्याला अलंकारिक भाषा इथे वापरायची आहे. वास्तूची गुणवत्ता जाहिरातीतून दिसावी. जी काही आपण वास्तू आहे, पदार्थ आहे, जी काही आपल्याला जाहिरात करायची आहे, त्याची गुणवत्ता, त्याची क्वालिटी आपल्याला त्या जाहिरातीमधून दिसली पाहिजे. म्हणजे त्या वस्तूची विशेषता म्हणजे वैशिष्ट्य आपल्याला त्या जाहिरातीमध्ये नमूद करायचे आहेत, की ही जी वस्तू आहे, याची गुणवत्ता अशा-अशा प्रकारे आपल्याला दिसून येते. म्हणजे एकंदरीत कोणताही विषय असो, त्याची जाहिरात आपण बनवताना आपल्याला त्याची वैशिष्ट्य आहे, ती वैशिष्ट्य आपल्याला तिथे लिहायचे आहेत, नमूद करायचे आहेत. सुभाषित, सुवचन, काव्यमय भाषा, कवितेतील किंवा गाण्यातील एखाद दुसऱ्या ओळींचा वापर करावा. म्हणजे जाहिरात लिहिताना आपल्याला काय करायचंय सगळ्यात वरती स्लोगन किंवा सुविचार किंवा गाण्याच्या 2 ओळी, कवितेच्या 2 ओळी किंवा जसे हिंदीमध्ये असतं मराठीमध्ये वाक्यप्रचार व म्हणी असतात, याचा आपण वापर करू शकतो किंवा हिंदी में कैसे मुहावरे एवं लोकोक्तियाँ होती है, उस प्रकार से आप 2 लाइन में उसका भी सुभाषित का भी उपयोग अपनी जाहिरात में कर सकते हैं. लेकिन पण आपण जेव्हा ते सुविचार किंवा सुवचन लिहितो, तर ते त्या ज्या पदार्थाची, ज्या वस्तूची आपल्याला जाहिरात करायची त्याच्याशी संबंधित आपल्याला ते सुवचन किंवा जे काव्यमय भाषा आहे, ती आपल्याला लिहायची आहे. म्हणजे समजा आपल्याला छत्रीची जाहिरात करायची, तर छत्रीच्या रिलेटेड, छत्रीविषयी आपल्याला तिथे 2 शब्द किंवा सुवचन लिहायचे आहे. आईस्क्रीम असेल तर आईस्क्रीमच्या संबंधित किंवा अशा बॅग असतील, प्रवासी बॅग असतील किंवा खाण्याचा कोणताही पदार्थ असेल किंवा अ, अ, म्हणजे कोणतेही कपडे असतील, कॉस्ट्यूम असतील, तर ते आपल्याला त्याच्या संबंधित आपल्याला जे स्लोगन आहेत किंवा सुवचन आहेत किंवा काव्यमय भाषा आहे किंवा गाण्याच्या ओळी, म्हणजे ज्या पदार्थाची, ज्या वस्तूची आपल्याला जाहिरात बनवायची त्याच्याशी संबंधित आपल्याला सुवचनाचा इथे उपयोग करायचा आहे. अशा प्रकारे म्हणजे जाहिरात लेखन करताना आपल्याला हे सर्व जे मुद्दे आहेत, ते मुद्दे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आपली भाषा आहे ती भाषा सुटसुटीत, सोपी आणि समोरच्या व्यक्तीला समजेल अशा स्वरूपाची असली पाहिजे. जाहिरात वाचताच एकंदरीत त्याचं लक्ष जाहिरातीकडे जाताच त्या जाहिरातीमध्ये काय नमूद केलं आहे, हे ग्राहकाला, वाचन करणाऱ्या व्यक्तीला लगेच समजायला हवे आणि त्यामुळे ती जी व्यक्ती आहे, जे ग्राहक आहेत, जे समोरचे लोक आहेत, जी जाहिरात वाचत आहेत, ती वाचणारी लोकं ती वस्तू घेण्यासाठी किंवा जो काही पदार्थ असेल, वस्तू असेल, ते घेण्यासाठी उत्पादनापर्यंत किंवा उत्पादनाबाबत त्यांच्या मनामध्ये आवड निर्माण होईल. अशा प्रकारची आपली जाहिरात असायला हवी. आता बघा अजून एक इथे जाहिरात दिलेली आहे. 11वीं में प्रवेश से वंचित विद्यार्थियों को अंतिम मौका. 11वीं में दाखिल के लिए अंतिम तिथि 13 फरवरी.
पेपरला अशाही प्रकारच्या मतलब जे लेटेस्ट करंट आहेत, यांच्यासाठी सुद्धा अशा प्रकारची आपण जाहिरात पाहू शकतो. बघा इथे किती स्पष्ट शब्दात लिहिलेलं आहे त्यांनी, की त्यांना विद्यार्थियों को अंतिम मौका म्हणजे विद्यार्थ्यांना ही शेवटची संधी आहे. अजूनही ते 11वीच्या वर्गामध्ये ज्यांनी प्रवेश नाही घेतला, असे विद्यार्थी यामध्ये प्रवेश करू शकतात आणि त्या प्रवेशाची अंतिम तारीख जी दिलेली आहे ती 13 फरवरी म्हणजे 13 फेब्रुवारी ही त्यांची तारीख दिलेली आहे. इथे बघा 12 फरवरी तक ऑनलाइन आवेदन कर सकते हैं विद्यार्थी आणि दूसरे कॉलेज में प्रवेश लेना चाहते हैं तो बरते सावधानी. मतलब म्हणजे यामध्ये काय दिलेलं आहे, की ऑनलाईन पण तुम्ही विद्यार्थी आवेदन करू शकता किंवा ज्यांना जे दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आहेत, त्यांनी काय-काय म्हणजे सावधानी घ्यायला पाहिजे, काय-काय काळजी घ्यायला पाहिजे, हे या जाहिरातीमध्ये दिलेलं आहे. कमीत कमी शब्दात शीर्षक वाचता, हेडलाईन वाचताच आपल्याला यामध्ये काय दिलेलं असेल, हे आपल्याला स्पष्ट रूपाने या जाहिरातीमध्ये कळतं. आपण अशा प्रकारच्या जाहिराती पेपरमध्ये दैनंदिन पाहतो आणि तशा आपण बऱ्याच माध्यमातून जाहिरात जी आहे ती पाहत असतो. आता कृती बघा आपल्याला प्रश्न 5व्यातील हा प्रश्न आपण पाहतोय, जो त्यामध्ये 3 असतात जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन. या तिघांपैकी आपल्याला 2 लिहिणे अनिवार्य असते. तर 2 मधील आपण आज जाहिरात लेखन हा प्रश्न पाहतोय, जो की 5 मार्कासाठी आपल्याला विचारला जातो. बघा कृतीपत्रिकेमध्ये लिहिताना आपल्याला काय-काय काळजी घ्यायची आहे. पहिलं आहे जाहिरात पेनने लिहावी. आपल्याला तिथे पेन्सिलचा किंवा कलरचा, ड्रॉइंगचा आपल्याला तिथे वापर करायचा नाही. आपली पूर्ण जाहिरात जी आहे ती आपल्याला फक्त पेनने, बॉल पेनने लिहायची आहे. पेन्सिलचा इथे वापर करायचा नाही. चित्र काढण्याची आवश्यकता नाही. इथे आपल्याला चित्र काढायचे नाही. चित्र काढत लहान मुलांसारखं आपल्याला चित्र काढत, त्याला खूप सारं डेकोरेट करत आपल्याला बसायचं नाही. आपला मुख्य उद्देश लोकांपर्यंत आपली जी वस्तू आहे, या वस्तूविषयी माहिती, आवड किंवा त्या वस्तूची गुणवत्ता आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. यासाठी आपल्याला ही काळजी घ्यायची आहे, की आपण जाहिरात जी आहे ती फक्त पेनने लिहायची आहे. इथे पेन्सिल, ड्रॉइंग, चित्र काहीही काढण्याची आपल्याला आवश्यकता नाही. आता आपण पाहूया, की जाहिरात लेखनाच्या मूल्यमापन कृती म्हणजे जाहिरातीविषयी कशा-कशा प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. इथे बघा पहिला प्रश्न आहे शब्दांवरून जाहिरात लेखन. म्हणजे काही शब्द दिलेले असतील. समजा आपल्याला शब्दामध्ये च्यवनप्राशची जाहिरात आपल्याला करायची आहे. तर मॅजिक च्यवनप्राश आपल्याला याविषयी जाहिरात करायची आहे. तर त्याच्यामध्ये शब्द दिलेले असतील सुदृढ, आरोग्य, रोगप्रतिकार शक्ती, 3 आकारात, विविध चवीमध्ये. म्हणजे 4-5 शब्द दिलेले असतील. या शब्दांचा उपयोग करून आपल्याला जाहिरात बनवायची आहे. म्हणजे समजा छत्रीविषयी दिलेलं असेल किंवा बॅगविषयी दिलेलं असेल, तर त्याची जी गुणवत्ता दाखवणारे जे शब्द आहेत ना, ते शब्द दिलेले असतील आणि आपण जेव्हा जाहिरात बनवतो, तेव्हा या शब्दांचा त्या जाहिरातीमध्ये उपयोग झाला पाहिजे किंवा करायला पाहिजे आणि त्या शब्दावरून आपल्याला जाहिरात बनवायची आहे. आता दुसरा जो प्रश्न असतो, तो असतो जाहिरात देऊन त्यावरील कृती सोडवणे. त्यांनी जाहिरात ऑलरेडी आपल्याला बनवून दिलेली असेल, त्यामध्ये सगळे प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती दिलेली असेल, की समजा त्यांनी कशाची जाहिरात केलेली आहे, त्या जाहिरातीचा मुख्य उद्देश काय आहे, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, त्यामध्ये कोण-कोण सहभागी आहेत, ते आपल्याला किती प्रमाणात, किती किमतीमध्ये मिळेल. म्हणजे एकंदरीत सर्व जाहिरातीची माहिती यामध्ये दिलेली असेल आणि आपल्याला काय करायचे त्यावर जे प्रश्न दिलेले असतील, 4 किंवा 5 प्रश्न आपल्याला देतील. तर ती 5ही प्रश्न आपल्याला लिहायची आहेत. प्रश्नांची उत्तरे आपल्याला त्या जाहिरातीतून शोधून लिहायची आहेत. आता तिसरा प्रश्न आहे, की विषय देऊन जाहिरात लेखन. समजा आपल्याला एखादा विषय दिलेला असेल, की आपल्याला सुलेखन वर्गाची जाहिरात तयार करा. म्हणजे एका ओळीत त्यांनी आपल्याला विषय देतील आणि त्या विषयाला
अनुसरून आपल्याला जाहिरात बनवायची आहे. समजा सुलेखन वर्ग आहे, चित्रकला वर्ग आहे. तर अशा विषय दिलेला असेल तर या विषयाला अनुसरून आपल्याला जाहिरात बनवायची आहे. दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन करणे. म्हणजे त्यांनी जाहिरात दिलेली असेल, मोजके-मोजके मुद्दे दिलेले असतील, तर या मुद्द्यांचा उपयोग करून आपल्याला त्याला अजून आकर्षक, अट्रॅक्टिव्ह पद्धतीने त्याचे पुन्हा पुनर्लेखन करायचे आहे. म्हणजे मूल्यमापनाच्या कृतीमध्ये या 4 प्रकारचे प्रश्न आपल्याला जाहिरातीमध्ये विचारू शकतात. शब्दांवरून जाहिरात, शब्द दिलेले असतील आणि त्या शब्दांचा आपल्या जाहिरातीमध्ये उपयोग करायचा आणि त्यावर आपल्याला मूल्यमापन आपले जे मूल्यमापन आहे, ते मूल्यमापन आपल्याला आपले करतील. त्यानंतर जाहिरात देऊन कृती सोडवणे. जाहिरात ऑलरेडी आपल्याला बनवून दिलेली असेल, त्यावर आपल्याला 4 किंवा 5 प्रश्न विचारतील. त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. विषय देऊन जाहिरात लेखन, समजा सुलेखन वर्गाची जाहिरात तयार करा, चित्रकला वर्गाची जाहिरात तयार करा. अशा विषय देतील आणि या विषयावर आपल्याला जाहिरात तयार करायची आहे. दुसरा आहे समजा आईस्क्रीम आहे. आईस्क्रीम पार्लरची आपल्याला जाहिरात करायची आहे. तर आईस्क्रीमचे त्यांनी मुद्दे देतील किंवा विषय देतील. आईस्क्रीम कशी चवीमध्ये कशी आहे, कोणकोणत्या आकारात मिळेल, त्याच्यावर सवलत किती मिळेल आणि त्याची किंमत किती आहे, त्याच्यावर सूट किती आहे, फॅमिली पॅक आहे. तर असे जे काही मुद्दे दिलेले असतील त्या मुद्द्यांना अ, पकडून आपल्याला जाहिरात लिहायची आहे. समजा अजून एक विषय दिला आहे, की प्लास्टिक पिशव्यावर बंदी. प्लास्टिकच्या पिशव्यावर बंदी आणण्यासाठी आपल्याला या विषयावर जाहिरात बनवायची आहे किंवा जाहिरात तयार करायची आहे. समजा शब्दांच्या आधारे जाहिरात करताना आपल्याला छंद वर्ग दिलेला आहे, चित्रकला दिलेला आहे, हस्तकला दिलेला आहे. तर अशा कोणत्याही कलेवर समजा शब्दावरून दिलेले असेल, तर त्यांनी शब्द दिलेले असतील आपल्याला त्यामध्ये त्याचा उपयोग करायचा आहे. जाहिरात देऊन त्याखालील कृती सोडवा असा जर प्रश्न असेल, तर जाहिरात दिलेली आहे, त्यावर प्रश्न विचारलेत, त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला जाहिरातीमध्ये शोधून लिहायची आहेत. आणि तिसरा जो आहे तो एक विषय दिलेला असेल एका ओळीमध्ये, या विषयावर आपल्याला जाहिरात बनवायची आहे. आणि चौथा जो आहे तो जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन करणे. म्हणजे सरळ शब्दात त्यांनी जाहिरात दिलेली असेल, तर त्याला आकर्षक पद्धतीने आपल्याला जी जाहिरात आहे, ती जाहिरात सोडवायची आहे. आता आपण जाहिरात जी आहे ती पेनने लिहायची आहे, पेन्सिलचा वापर करायचा नाही आणि चित्र काढण्याची आवश्यकता नाही. हे सर्व मुद्दे आपण यामध्ये पाहिले आहेत. आता आपण एक जाहिरातीचा प्रश्न पाहूया. जाहिरात लेखन नमुना कृती. खालील जाहिरात वाचा व त्याखालील कृती सोडवा. आपल्याला ही जाहिरात वाचायची आहे आणि त्याखालील दिलेली कृती आपल्याला सोडवायची आहे. आपण हा एक प्रश्न पाहिलेला आहे, की जाहिरात दिलेली असेल आणि यावर प्रश्न आपल्याला विचारतील. जे प्रश्न दिलेले आहेत त्यांची उत्तरे आपल्याला इथे शोधून लिहायची आहेत. या जाहिरातीमध्ये शोधून आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. पहा इथे दिलेलं आहे वाळके शक्ती व्यायामशाळा. ही जी व्यायामशाळा आहे, व्यायामशाळेचं आपल्याला इथे जी आहे जाहिरात दिलेली आहे. बघा आरोग्याविषयी संबंधित इथे वर एक कोटेशन लिहिलेलं आहे. आरोग्यम धनसंपदा. म्हणजे आरोग्य ही सगळ्यात सर्वात महत्वाची आणि मोठी संपत्ती आहे. त्यामुळे त्यांनी आरोग्यम धनसंपदा असं म्हणजे आरोग्याविषयी, व्यायामशाळेविषयी संबंधित त्यांनी स्लोगन लिहिलेलं आहे आणि स्पष्ट उल्लेख केलेला आहे, की या जाहिरातीचा मुख्य विषय काय आहे? काय विषय आहे? वाळके शक्ती व्यायामशाळा. आता ही कोणाची व्यायामशाळा आहे यामध्ये याचाही त्यांनी उल्लेख केलेला आहे. प्रोफेसर विशाल वाळके यांची व्यायामशाळा. योगासने व व्यायाम हीच आरोग्याची गुरुकिल्ली. म्हणजे योगासन आणि व्यायाम या ही जी आहे ती आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे, चावी आहे. आपण योगासने आणि व्यायाम जर केला, तर आपले आरोग्य हे उत्तम राहील आणि हीच आपल्या आरोग्याचा मंत्र आहे, की आपण योगासने आणि व्यायाम करायला पाहिजे आणि व्यायाम जर केला, तर योगासने आणि व्यायाम जर केला, तर हे आरोग्यासाठी आपली चांगली गुरुकिल्ली आहे, चाबी आहे, त्यावर रामबाण उपाय आहे. म्हणजे ही जाहिरात
व्यायामाविषयी संबंधित आहे म्हणून, आरोग्याविषयी संबंधित आहे म्हणून त्याच्याशी संबंधित त्यांनी सुवचन लिहिलेलं आहे. विषय स्पष्ट उल्लेख केलेला आहे. कोणाची आहे हाही उल्लेख केलेला आहे. आता इथे वेळ दिलेली आहे. सकाळी 5 ते 10 आणि सायंकाळी 5 ते 9 त्यांच्या व्यायामशाळेचा वेळ दिलेला आहे. तो वेळही आपल्याला इथे माहिती आहे. आता इथे वैशिष्ट्ये काय दिलेली आहेत बघू. आमची वैशिष्ट्ये, काय-काय वैशिष्ट्ये आहेत त्यांच्या व्यायामशाळेची वातानुकूलित प्रशस्त जागा. त्यांची जी जागा आहे ती एकदम मतलब म्हणजे हवा येण्यासारखी प्रसन्न अशी त्या व्यायामशाळेची जागा आहे. सोयीस्कर वेळा, वेळेनुसार तुम्ही इथे प्रवेश घेऊ शकता. आधुनिक सामग्री, त्या व्यायामशाळेमध्ये जी वापरली जाणारी सामग्री आहे ती आधुनिक आहे, लेटेस्ट आहे. लोकांना जी हवी आहे अशाच प्रकारची इथे सामग्री आहे. आणि यामध्ये जे आपल्याला मार्गदर्शन करणारे आहेत, ते तज्ञ प्रशिक्षक आपल्याला या व्यायामशाळेमध्ये मिळणार आहेत. आता ही झाली आपली पूर्ण आपण जाहिरात वाचली. आता यावर आपल्याला काय-काय प्रश्न येऊ शकतात ते आपण बघूया. 4 किंवा 5 इथे प्रश्न विचारले जातील. सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या जाहिरातीमध्ये मधून शोधून लिहायची आहेत. पहा कशा प्रकारचे इथे आपल्याला प्रश्न दिलेले आहेत. ते आपण प्रश्न पाहूया. आता कृती सोडवा. इथे एकंदरीत 4 प्रश्न दिलेले आहेत. पहा पहिला आहे व्यायामशाळेचे व्यवस्थापक. कोण आहेत व्यवस्थापक? आपण त्यांच्या नावाने प्रोफेसर विशाल वाळे यांची व्यायामशाळा आपण तिथे शीर्षक पाहिले आहे, की प्रोफेसर विशाल वाळके जे आहेत ते या व्यायामशाळेचे व्यवस्थापक आहेत. तर या आयतामध्ये आपल्याला त्यांचे नाव लिहायचे आहे. प्रोफेसर विशाल वाळके. आपल्याला अशाच प्रकारचे बॉक्स बनवायचे आहेत. थोडेसे मोठे बनवले तरी चालतील रुंदीला. अशाच प्रकारचे बॉक्समध्येच आपल्याला उत्तरे लिहायची आहेत. व्यायामशाळेच्या ब्रीदवाक्याचा अर्थ म्हणजे बघा पहिलंच वाक्य त्यांनी लिहिलेलं आहे, आरोग्यम धनसंपदा. म्हणजे आरोग्य ही सर्वात मौल्यवान संपत्ती आहे, असा त्याचा अर्थ आहे. तर आपण तिथे लिहू शकतो व्यायामशाळेच्या ब्रीदवाक्याचा अर्थ. तर आपण हा अर्थ एका ओळीत असा मोठा आयताकार बनवून आपण त्याचा अर्थ लिहू शकतो. आरोग्य ही सर्वात मूल्यवान संपत्ती आहे. यानंतर तिसरा प्रश्न आहे व्यायामशाळेची वैशिष्ट्ये. काय-काय वैशिष्ट्ये दिलेली आहेत त्यामध्ये व्यायामशाळेची, की वातानुकूलित प्रशस्त जागा आहे, अ, सोयीस्कर वेळा आणि आधुनिक सामग्री आहे तिथे आणि सामग्री पण चांगली आहे आणि तज्ञ मार्गदर्शक. ज्या काही 4 वैशिष्ट्ये दिलेली आहेत, 4 विशेषताही दिलेल्या आहेत, त्या विशेषता आपल्याला 4 बॉक्समध्ये लिहायच्या आहेत. जाहिरातीतून मिळणारा संदेश. आपल्याला काय संदेश मिळतो? काय संदेश मिळतो, की योगासने आणि व्यायाम हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर आपण हे 2 पॉइंट्समध्ये आपण लिहू शकतो. योगासने व व्यायाम ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. मतलब म्हणजे अशा प्रकारे आपल्याला पहिले जाहिरात पूर्ण वाचायची आहे आणि जाहिरात वाचून आपल्याला त्यावर जे काही प्रश्न दिलेले असतील, ते प्रश्न आपल्याला यातून शोधून लिहायचे आहे. खूप सोपा प्रश्न आहे. फक्त आपल्याला जाहिरात व्यवस्थितरित्या वाचून त्याच्यात काय विचारलंय, हे प्रश्न जर आपण व्यवस्थित वाचला, तर आपल्याला यामध्ये त्याचे उत्तर लिहिणे फार कठीण नाही. खूप मतलब सोप्या पद्धतीने आणि खूप लवकर आपण त्याची उत्तरे शोधून लिहू शकतो. फक्त आपल्याला प्रश्न व्यवस्थित समजला पाहिजे, की इथे आपल्याला काय विचारले आहे. आता ही झाली आपण जाहिरात वाचून त्याखालील कृती सोडवा. जाहिरात दिलेली असेल आणि आपल्याला फक्त त्याची कृती काय करायची आहे, सोडवायची आहे. आता आपण जाहिरातीचा अजून एक प्रश्न पाहूया. पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. आपल्याला बघा प्रश्नपत्रिकेत 5वा जो प्रश्न आहे तो उपयोजित लेखनाचा आहे. यामध्ये जो दिलेला आहे, मध्ये 3 प्रश्न आहेत. जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन. या तिघांपैकी आपल्याला जी 2 चांगल्या प्रकारे येतात, जी आपल्याला उत्तम प्रकारे तुम्ही लिहू शकता, ती 2 प्रश्न आपल्याला सोडवायची आहेत. जाहिरात आणि बातमी आलं तर बातमी लिहा आणि जाहिरात आणि कथा जर तुम्हाला चांगल्या प्रकारे येत असेल तर ती लिहा आणि कथा आणि बातमी जर चांगल्या प्रकारे येत असेल तर जो आपल्याला
योग्य वाटेल अशा या तिघांपैकी 2 कृती आपल्याला सोडवणे अनिवार्य आहे. 2 सोडवायच्याच आहेत, ज्या 5-5 मार्कासाठी विचारल्या जातात. आता जाहिरातीचा हा पण प्रश्न आपल्याला 5 मार्कासाठी विचारला आहे. आपण वरती पाहिले, की पुढील विषयावर जाहिरात तयार करा. काहीतरी विषय दिलेला असेल. सुलेखन वर्ग असेल किंवा नृत्याचा वर्ग असेल किंवा चित्रकला वर्ग असेल किंवा संगीताचा वर्ग असेल, कोणताही असेल, काहीही विषय देवो त्यांनी, आपल्याला तो विषय पहिले समजून घ्यायचा आहे, की आपल्याला जाहिरात कशावर तयार करायची आहे, कशावर बनवायची आहे. पहा इथे दिलेलं आहे, शाळेतर्फे मे महिन्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या चित्रकला वर्गाची जाहिरात तयार करा. आता इथे आपण पाहिलं, की सुलेखन वर्ग असो, चित्रकला असो, गाणे असो, संगीत असो, नृत्य असो, विषय कोणताही असो, फक्त आपल्याला तिथे कोणता विषय दिलेला आहे हे व्यवस्थित वाचायचं आहे आणि यावर आपल्याला जाहिरात तयार करायची आहे. बघा, शाळेतर्फे मे महिन्याच्या सुट्टीत, कधी मे महिन्याच्या सुट्टीत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या चित्रकला वर्गाची जाहिरात तयार करायची आहे. मी चित्रकला वर्ग घेणार आहे आणि मला चित्रकला वर्ग वर्गाची जी जाहिरात आहे, ती जाहिरात करायची आहे. कधी करायची आहे? मे महिन्याच्या सुट्टीत. मग याविषयी आपल्याला आता कशा-कशा प्रकारे त्याचं लेखन करायचं आहे, ते आपण पाहूया, की सुरुवात आपल्याला कशी करायची आहे. बघा इथे जाहिरात जो आपण प्रश्न पाहिला, की आपल्याला चित्रकला वर्गाची जाहिरात करायची आहे. चित्रकलेसंबंधित आता मे महिन्याची सुट्टी म्हणजे आनंदी आनंद. सुंदर-सुंदर चित्रे काढूया, भरूया त्यात रंग. बघा इथे मे महिन्याचाही उल्लेख केलेला आहे, की तो सुट्टीचे दिवस असणार आहेत आणि यामध्ये आपण सुंदर प्रकारे चित्र काढून त्यामध्ये कशाप्रकारे रंग भरायचे आहेत, ते आपण यामध्ये पाहू शकतो. बघा चित्रकला विषयाशी संबंधित त्यांनी सुवचन लिहिलेलं आहे. गाण्याच्या ओळी, कवितेच्या ओळी किंवा तुम्हाला जे काही सुवचन चांगले वाटत असतील त्या प्रकारे तुम्ही लिहू शकता. मे महिन्याची सुट्टी म्हणजे आनंदी आनंद, सुंदर सुंदर चित्रे काढूया, भरूया त्यात रंग. जो विषय दिलेला असेल त्या विषयासंबंधित आपल्याला सुवचन, काव्य, कवितेच्या ओळी इत्यादी आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर बघा सरस्वती विद्या मंदिर तर्फे इयत्ता 5वी ते 9वी विद्यार्थ्यांसाठी आपल्याला विषयच दिलेला होता, की तुमच्या शाळेतर्फे म्हणून त्यांनी इथे शाळेचा उल्लेख केलेला आहे. सरस्वती विद्या मंदिर तर्फे इयत्ता 5वी ते 9वी विद्यार्थ्यांसाठी शिबिर. म्हणजे त्यांनी शाळेतर्फे शिबिर चालवा असा त्यांनी स्पष्ट लिहिलेलं होतं. त्यामुळे त्यांनी इथे शाळेचा आणि कोणकोणत्या वर्गासाठी अ, हे आपल्याला शिबिर वर्ग घ्यायचा आहे, याचा आपल्याला त्यांनी इथे उल्लेख केलेला आहे. बघा विषय चित्रकला शिबिर. विषयाचं कसं त्यांनी स्पष्ट नाव दिलेलं आहे आणि थोडंसं डार्क करून दिलेलं आहे. चित्रकला शिबिर. चित्रकलेच्या शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाचे वर्ग म्हणजे त्यांच्या शिबिरामध्ये कशाचं प्रशिक्षण देणार आहेत तर चित्रकलेचं प्रशिक्षण त्यांनी देणार आहेत. कशाप्रकारे देणार आहेत? शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाचे वर्ग. इथे चित्रकले संबंधित आपल्याला लिहायचं आहे. विषय जसा असेल त्या संबंधित आपल्याला त्याचे प्रशिक्षण लिहायचे आहे. समजा इथं संगीत असेल तर संगीताचं येणार. नृत्य असेल तर नृत्याचं येणार, सुलेखन वर्ग असेल तर सुलेखन वर्गाचं येणार. जो विषय दिलेला असेल त्या संबंधी तिथे प्रशिक्षण आपल्याला दिले जाणार आहे. विशेष मार्गदर्शन. इथे विशेष मार्गदर्शन आपल्याला कोणाचं मिळणार आहे? कोणाचं मिळणार आहे? सुप्रसिद्ध चित्रकार श्री सुबोध नार्वेकर. म्हणजे हे जे चित्रकार आहेत, ते चित्रकार आपल्याला इथे या प्रशिक्षण वर्गामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत. सुप्रसिद्ध सुलेखनकार, सुलेखनकार पण इथे येणार आहेत. श्री अच्युत पालव. म्हणजे जे 2 मुख्य लोकांचं मुख्य मार्गदर्शन जे आपल्याला करणार आहेत, या 2 जे लोकांची उपस्थिती आहे मार्गदर्शकांची, ते आपल्याला इथे या शिबिरामध्ये मिळणार आहे. आता बघा मी तुम्हाला सांगितलंय, की जी आपल्याला वैशिष्ट्य आहे, ती वैशिष्ट्य आपल्याला लिहायची आहे आणि जसा विषय असेल
त्या प्रकारची वैशिष्ट्ये आपल्याला इथे स्पष्ट करायची आहेत. ठळक वैशिष्ट्य दिलेली आहेत बघा, त्यांनी काय काय दिलेली आहे. चित्रे काढण्याचे प्राथमिक पायरीपासून मार्गदर्शन. जसा विषय असेल त्याप्रमाणे त्याची वैशिष्ट्ये बदलत जाणार. आता इथे चित्रकला विषयी आहे, त्यामुळे त्यांनी चित्रे काढण्याचे प्राथमिक पायरीपासून मार्गदर्शन, म्हणजे चित्रांची सुरुवात आपल्याला कशा प्रकारे करायची आहे ते यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेले आहे. चित्रे काढण्याचे प्राथमिक पायरीपासून मार्गदर्शन. दुसरं आहे वस्तुचित्र, स्थिरचित्र, स्मरणचित्र आणि संकल्पचित्र. या चारही प्रकारचे चित्रांचे जे प्रशिक्षण आहे, ते प्रशिक्षण आपल्याला इथे मिळणार आहे. वस्तुचित्र, स्थिरचित्र, स्मरणचित्र आणि संकल्प चित्र. हे चारहीचे प्रशिक्षण आपल्याला इथे दिले जाणार आहे. तिसरं आहे रंगभरण कौशल्याची प्रात्यक्षिके. या चित्रामध्ये आपल्याला रंग कशा प्रकारे भरायचा आहे, कोणत्या चित्राला कोणता रंग आपल्याला तिथे द्यायचा आहे आणि ह्या सर्वांचं प्रात्यक्षिक जे आहे, प्रत्यक्ष रूपाने ते रंग जे आहे ते चित्रामध्ये कशा प्रकारे भरली जाणार आहेत, याचं प्रात्यक्षिक या शिबिरामध्ये आपल्याला दिले जाणार आहे. अक्षर सुलेखन कॉलिग्राफीचा परिचय. आपलं अक्षर सुधारण्यासाठी, सुलेखन सुधारण्यासाठी आपल्याला कोणत्या कॉलिग्राफीचा उपयोग करायचा आहे, याचा सुद्धा परिचय इथे आपल्याला या शिबिरामध्ये दिला जाणार आहे. अक्षर सुलेखन कॅलिग्राफीचा परिचय. आता इथे कालावधी दिलेला आहे बघा खाली. कालावधी आहे 1 मे ते 31 मे. म्हणजे ह्या पूर्ण महिन्याभरामध्ये हे शिबिर होणार आहे. हे जे वर्ग घेतले जाणार आहेत. 1 मे ते 31 मे आणि त्याचा वार दिलेला आहे. प्रत्येक सोमवार, बुधवार आणि शुक्रवार. सोमवार, बुधवार, शुक्रवार आठवड्यातून 3 दिवस आपल्याला इथे हे जे शिबिर आहे, हे शिबिर चालणार आहे. म्हणजे आपल्याला या 3 दिवशी अ, अ, शिबिरासाठी किंवा वर्ग शिकण्यासाठी आपल्याला त्या वर्गामध्ये प्रवेश करायचा आहे. आठवड्यातून सोमवार, बुधवार आणि शुक्रवार. आता ह्या शिबिराचा वेळ काय असणार आहे? सकाळी 9 ते 11:30 या दरम्यान आपल्याला जो क्लास आहे तो क्लास 9 ते 11:30 पर्यंत आपला चालणार आहे आणि या वेळेतच आपल्याला तिथे शिकण्यासाठी जायचे आहे. प्रवेश शुल्क ₹250. आता इथे प्रवेश शुल्क पण दिलेलं आहे, की या प्रशिक्षणाचा पूर्ण महिनाभराचा प्रवेश घेण्यासाठी जी फीस आहे, जे शुल्क आहे ते किती आहे? ₹250 दिलेले आहे, ₹250. बघा, या पूर्ण जाहिरातीमध्ये आपण कोणकोणते मुद्दे पाहिलेले आहेत. एक तर आपल्याला चौकोन किंवा आयताकार आपला जे आहे तो आकार जाहिरातीचा काढून आपल्याला घ्यायचा आहे. यानंतर जो विषय दिलेला असेल, त्या विषयासंबंधित आपल्याला सुवचन, गाणं, काव्य जे काही स्लोगन असतील, ते स्लोगन आपल्याला त्या विषयाशी संबंधित आपल्याला असायला पाहिजे. हे जे शिबिर आहे ते कोणातर्फे चालवण्यात येणार आहे? सरस्वती विद्या मंदिर तर्फे होणार आहे आणि कोणकोणत्या साठी आहे? इयत्ता 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी हे शिबिर चालणार आहे. यानंतर विषयाचा स्पष्ट उल्लेख केला आहे, की हे जे शिबिर आहे ते चित्रकले संबंधित आहे. चित्रकलेच्या शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाचे वर्ग इथे घेतले जाणार आहेत. असं शास्त्रोक्त पद्धतीने त्यांनी आपल्याला प्रशिक्षण देणार आहेत. विशेष मार्गदर्शन आपल्याला कोणाचं मिळणार आहे? तर सुप्रसिद्ध चित्रकार श्री सुबोध नार्वेकर. सुबोध नार्वेकरांचं प्रशिक्षण आपल्याला मिळणार आहे आणि सुप्रसिद्ध सुलेखनकार श्री अच्युत पालव. या पूर्ण शिबिरामध्ये आपल्याला ह्या 2 व्यक्तींचं मार्गदर्शन इथे आपल्याला मिळणार आहे. आता ठळक वैशिष्ट्ये. या चित्रकले संबंधित आपल्याला इथे ठळक वैशिष्ट्य दिलेली आहेत, की या शिबिरामध्ये आपल्याला काय-काय मिळणार आहे. चित्रे काढण्याचे प्राथमिक पायरीपासून मार्गदर्शन मिळणार आहे. वस्तुचित्र, स्थिरचित्र आणि स्मरणचित्र या सर्वांचं आणि संकल्पचित्र या सर्वांचं प्रशिक्षण आपल्याला या शिबिरात दिले जाणार आहे. रंग कशाप्रकारे भरायचे आहेत त्याचं प्रात्यक्षिक दाखवल्या जाणार आहे आणि अक्षर सुलेखनाचा परिचय आपल्याला इथे दिला जाणार आहे. या 4 जी वैशिष्ट्ये आहेत ही शिबिराची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. इथे वेळ दिलेला आहे, कालावधी दिलेला आहे आणि वेळ, वार पण दिलेला आहे. कोणकोणत्या दिवशी आठवड्यातून आपल्याला इथे जे आहे शिकण्यासाठी आपल्याला या वर्गामध्ये जायचे आहे आणि त्याची प्रशिक्षण शुल्क सुद्धा दिलेलं आहे.
म्हणजे किती सुंदर प्रकारे त्यांनी हे जाहिरातीचं जे लेखन आहे, ते लेखन आपल्याला इथे केलेलं आहे. अशाच प्रकारे विषय कोणताही असो, पण त्या संबंधित आपल्याला स्लोगन, वैशिष्ट्ये, आपला जो पत्ता आहे, त्याची प्रवेश फी काय आहे किंवा वस्तू असतील तर एका वस्तूची किंमत काय आहे, त्यावर किती सूट दिली जाईल. एकंदरीत आपल्याला या सर्व गोष्टींचा विचार करायचा आहे. आता बघा, जेव्हा आपण जाहिरात बनवतो तेव्हा आपल्याला विषय कोणताही असो, जाहिरात तीच बनवलेली दिलेली असेल आणि त्यावर कृती सोडवा असेल, तर त्यामध्ये आपल्याला त्यातली उत्तरे शोधून लिहायची आहेत. आणि जर आपल्याला शब्द दिलेले असतील किंवा विषय दिलेला असेल, तर त्यानुरूप आपल्याला जाहिरात जर तयार करण्यासाठी दिलेलं असेल, तर पहिले आपल्याला त्याचा आकार आखून घ्यायचा आहे. चौकोन घ्या, आयताकार घ्या किंवा गोल घ्या. कोणताही आपल्याला आकार तिथे आखून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जो विषय दिलेला असेल त्या संबंधित आपल्याला सुवचन, काव्य किंवा गाण्याच्या 2 ओळी जो त्याच्याशी संबंधित आपल्याला सुवचन लिहायचं आहे. त्यानंतर आपल्याला अ, मुख्य विषय, काय विषय आहे आपल्या जाहिरातीचा, जो काही विषय दिलेला असेल तो विषय आपल्याला स्पष्ट रूपात लिहायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या जाहिरातीचा समजा कोणतं प्रशिक्षण वर्ग असेल किंवा कोणतं शॉप असेल नवीन, तर ते कधी म्हणजे सुरू झालेलं आहे, त्याचा दिनांक लिहायचा आहे आणि आपल्या दुकानाची वेळ लिहायची आहे. आपल्या इथे कोणती वस्तू मिळते, किती किमतीत मिळते आणि त्यावर किती प्रमाणात सूट आहे, यासुद्धा यामध्ये त्याचा उल्लेख करायचा आहे. जो वस्तू असेल त्या वस्तूची आपल्याला वैशिष्ट्य लिहिणे इथे आवश्यक आहे. आपल्याला वैशिष्ट्यांचा उल्लेख त्या विषयाला अनुसरून, त्या विषयासंबंधित त्या विषय वैशिष्ट्यांचा इथे उल्लेख करायचा आहे. जशी विषय असेल, आईस्क्रीम असेल तर आईस्क्रीम संबंधी, छत्री असेल तर छत्री संबंधी, कॉम्प्युटर असतील तर आपल्या कॉम्प्युटर संबंधी. मतलब जो काही असेल विषय त्या संबंधित आपल्याला तिथे वैशिष्ट्ये लिहायची आहेत. त्याला अनुसरून वैशिष्ट्ये लिहिणे अपेक्षित आहे. यानंतर आपल्याला किती सूट त्यावर द्यायची आहे, एकावर एक फ्री द्यायचा आहे का काय द्यायचं आहे, अशा प्रकारची सूट पण आपल्याला तिथे सुटीचा उल्लेख करायचा आहे. आणि सगळ्यात शेवटी खाली आपल्याला आपल्या दुकानाचा किंवा आपल्या वर्गाचा जो काही असेल त्याचा तिथे अ, उल्लेख करणे अपेक्षित आहे, की आपला जे दुकान आहे, जे शॉप आहे ते कुठे आहे आणि त्याचा वेळ किती आहे, सकाळी, सायंकाळी जो काही वेळ असेल तो वेळ आणि पूर्ण आपला जो संपर्क आहे, आपला मोबाईल नंबर जरी असेल की आपला म्हणजे एक्सेस करून मोबाईल नंबर लिहिला तरीही चालेल. या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आपल्या जाहिरातीमध्ये यायला पाहिजे. आणि अशा प्रकारे आपण जाहिरात लेखन जे आहे, ते एकदम उत्तम प्रकारे करू शकतो आणि आपल्याला 5 पैकी 5 जे गुण आहेत, ते गुण मिळण्यासाठी आपल्याला इथे अ, विचार करायला पाहिजे आणि अशा प्रकारे आपण जाहिरात लेखन करू शकतो. आपल्याला इथे कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकता. कोणाला काही इथे अडचण, शंका असेल तर विचारू शकता. गुड मॉर्निंग मिस। हां, गुड मॉर्निंग बेटा. मिस जाहिरात में कोई भी डाल सकते हैं ना? कोई भी विषय का? नहीं, जिसमें पहले प्रश्न पढ़ लेने का है कि हमें कौन से विषय पर जाहिरात बनानी है। उसमें विषय दिया रहेगा या फिर कुछ शब्द दिए रहेंगे, तो उन शब्दों को मिला के आपको उससे संबंधित ही जाहिरात बनानी है। अपने मन से उसमें कोई भी चेंज नहीं करना है। उसमें प्रश्न दिया रहेगा कि ये विषय पे आपको जैसे चित्रकला है, तो चित्रकला के ऊपर आपको जाहिरात बनानी है या आपको 2-4 शब्द दिए रहेंगे, उन शब्दों को लेकर आपको जाहिरात बनानी है। मतलब वो पहले उसमें देख लेने का है कि उसमें क्या पूछा है, उससे संबंधित आपको जाहिरात बनानी है। अपने मन से उसमें कुछ भी विषय नहीं डालना है और जो विषय दिया रहेगा, उससे संबंधित आपको सुवचन, काव्य या 2 लाइन में आप उससे संबंधित स्लोगन लिख सकते हैं। ओके मिस। और मिस उपयोजित लेखन म्हणजे काय? उपयोजित लेखन म्हणजे लिखने वाली स्किल अपनी जो है इसमें लिखने वाला भाग आता है ना, कि जैसे हम उसका उपयोग करके लिख सकते हैं जो हमें दैनंदिन जीवन में मतलब काम आता है। ओके मिस, थैंक यू। और किसी को कुछ पूछना है? मी जाहिरात म्हणजे
जाहिरात म्हणजे एडवर्टाइजमेंट, वो सामने वाले व्यक्ति को हमारे बारे में हमारे पास जो भी वस्तु है, चीज है, उसके बारे में माहिती देना, और वो जो लोगों का जो मन है, ध्यान है, वो हमारे वस्तु की तरफ आकर्षित करना, उसको हम जाहिरात कहते हैं। तो जाहिरात मतलब हमारे पास जो भी वस्तु चीज है, उसकी जानकारी सामने वाले व्यक्ति तक, लोगों तक पहुंचाना, और वो लोग जो है, वो लोग हमारे पास वो लेने के लिए, वस्तु लेने के लिए आ सकते हैं। तो एकंदरीत अपने पास जो है उसके बारे में सामने वाले को जानकारी देना, माहिती देना, यही जाहिरात का मुख्य उद्देश्य है। और किसी को कुछ पूछना है? गुड मॉर्निंग टीचर। हाँ, गुड मॉर्निंग बेटा। टीचर, जाहिरात के कितने प्रकार हैं? जाहिरात के प्रकार तो यहाँ पे मतलब प्रश्न दिया है, यहाँ पे प्रकार नहीं दिए हैं, प्रश्न हमें जाहिरात के किस किस तरह से पूछ सकते हैं। तो यहाँ पे 3 प्रकार दिए हैं, देखो कि शब्द देंगे, शब्दों के ऊपर हमें जाहिरात बनानी है, या कोई विषय दिया रहेगा उसके ऊपर हमें जाहिरात बनानी है, या जाहिरात बना के हमें रेडीमेड देंगे तो उसके ऊपर कृति हमें हल करना है। कि जैसे यहाँ पे दो 2-4 उसके ऊपर प्रश्न पूछे रहेंगे, और उसका उत्तर हमें जाहिरात में से ही ढूँढकर लिखना है। उसके ऐसे कोई प्रकार नहीं है, लेकिन ये 3 प्रकार से वो प्रश्न हमें पूछ सकते हैं कि शब्द देकर, विषय देकर, या जाहिरात बना के देंगे तो उसके ऊपर हमें जाहिरात बनानी है। और किसी को कुछ पूछना है? हेलो. पहा मुलांनो, आज आपण उपयोजित लेखनातील प्रश्न क्रमांक जो 5वा आहे, 5व्यातील हा जो प्रश्न आहे तो जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन, हे 3 प्रश्न यामध्ये विचारले जातात. तर त्यापैकी आज आपण जे जाहिरात लेखन आहे, ते जाहिरात लेखन आपण कशाप्रकारे करायचं आहे, जाहिरातीचा जसा प्रश्न आपल्याला दिलेला असेल त्या प्रकारे आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. जाहिरात बनवताना आपल्याला पहिले तो त्याचा आकार आखायचा आहे. त्यानंतर जो विषय दिलेला असेल त्या विषयासंबंधित 1-2 ओळीमध्ये त्याचं स्लोगन, सुवचन आपल्याला लिहायचं आहे. यानंतर जाहिरातीचा मुख्य विषय काय आहे, तो विषय आपल्याला लिहायचा आहे. त्या विषयाची वैशिष्ट्ये आपल्याला लिहायची आहेत. त्यावर आपल्याला किती प्रमाणात सूट देता येते, सूट आपल्याला तिथे उल्लेख करायचा आहे. आपल्या जाहिरातीचा जो दिनांक आहे, आपलं दुकान असेल किंवा वर्ग असेल, जो कधी सुरू झाले, हे त्या दिनांकाचा तिथे आपल्याला उल्लेख करायचा आहे. आणि त्या जाहिरातीविषयी वैशिष्ट्य लिहून सगळ्यात शेवटी आपल्याला खाली त्याचा पत्ता तिथे लिहायचा आहे, की आपलं जे दुकान आहे ते कधी म्हणजे किती वाजता सुरू होईल, कोणकोणत्या वारी सुरू आहे, किती वाजेपर्यंत आहे, आणि आपला संपर्क मोबाईल नंबर तिथे आपल्याला मेन्शन करायचा आहे. एकंदरीत आपल्याला या अशा प्रकारे जाहिरात लेखन करायचं आहे.